हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी करतोय बघा। कोथिंबीर स्वस्त झाली आहे तर कोथिंबीर वडी करणं मस्ट आहे। चला तर मग इथे बघा मी एक कोथिंबीरीची जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचेत। चवीपुरतं मीठ घातलंय, त्यानंतर कोथिंबीर वडी म्हणजे मिरची आणि लसणाचा ठेचा आलाच तर मी इथे 1 चमचा ठेचा घातलाय। आता 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं अशा पद्धतीत हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे मिक्सरला। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडेसे पांढरे तीळ घातलेत आणि त्यानंतर यामध्ये बेसनचं पीठ घातलेलं आहे। आता बघा हे सगळे जिन्नस आपल्याला छान सुकेच आधी हाताने मिक्स करून घ्यायचेत, कारण कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। थोडंसं पाण्याचा अंश आहे त्याच्यामध्ये, तर या कोथिंबीरीमध्येच पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि लागलंच तर 1 चमचा तुम्ही पाणी घालू शकता। शक्यतो खूप जास्त पाण्याची गरज लागत नाही। आणि अशा पद्धतीने मी साधारणपणे 1 वाटी इथे पीठ घेतलेलं आहे। जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ तुम्ही मिक्स केलं तरी चालेल, पण कोथिंबीर वडी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोथिंबीरीचं प्रमाण पिठाच्या प्रमाणापेक्षा नेहमी जास्त असलं पाहिजे, तर ती एकदम कुरकुरीत आणि खमंग लागते। आता बघा छान पीठ आपण भिजवून घेतलंय आणि मस्त या पद्धतीने त्याच्या वळकुट्या करून घ्यायच्यात आपल्याला। आता तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। मी इथे आपली एकदम सोप्या पद्धतीने दाखवते। या पद्धतीने मी अशा वळकुट्या करून घेतलेल्या आहेत। साधारण 3 मीडियम आकाराच्या अशा पद्धतीने वळकुट्या करून घ्यायच्या। आपण आज जी इथे कोथिंबीर वडी बघतोय, खूप सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। अगदी तुम्ही 15 ते 20 मिनिटात ही मस्त कोथिंबीर वडी तयार करू शकता। अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे दाखवलेली आहे। आता बघा इथे छान वळकुट्या तयार करून झाल्यानंतर वरून थोडेसे तीळ घालून घ्यायचेत आपल्याला। इथे मी कोथिंबीर वडीला तीळ लावून घेतले, पांढरे तीळ वरून थोडेसे घालून घ्यायचे आणि त्यानंतर एक 15 ते 20 मिनिटात कोथिंबीर वडी मस्त अशी आपली उकडली जाते। आता बघा छान इथे वळकुट्या तयार झालेल्या आहेत। आता आपण याला उकडायला ठेवूया। उकडीच्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं, मी सांगायचं विसरून गेले, जेणेकरून ती खाली चिकटत नाही। दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला उकडून घ्यायची वडी। एक 20 मिनिटं लागले मला। अशा पद्धतीने मस्त अशी ही वडी उकडून झाली। आता मी तुम्हाला इथे एका चाकूने दाखवते, अजिबात चाकूला चिकटत नाही आहे, अगदी मस्त शिजली गेली आहे। आता आपल्याला मस्त याला कट करून घ्यायचं आहे आणि मस्त वड्या तळून घ्यायच्या आहेत। आता मला इथे खाण्यापुरती हवी होती तेवढी मी कट करून घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला छान ही तळून घ्यायची आहे। आता मी इथे डीप फ्राय केलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, त्याने सुद्धा मस्त होते, किंवा कांदा घालून परतली तरी भन्नाट लागते। तर बघा अशा पद्धतीने इथे आपलं कट करून झालेल्या आहेत वड्या। छान मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि मस्त कोथिंबीर वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या। अगदी झटपट तयार होतात आणि आता या दिवसामध्ये कोथिंबीरही स्वस्त असते, तर मस्त या कोथिंबीर वड्या, कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबीर वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे या कोथिंबीर वड्या दाखवलेल्या आहेत। आज तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता। मी अजिबात तांदळाचं पीठ न घालताही अगदी कुरकुरीत आणि मस्त खमंग अशा या कोथिंबीर वड्या झाल्या होत्या। तुम्ही बघू शकता, अगदी दिसतानाच एकदम छान आणि कुरकुरीत दिसत आहेत। तर अशा पद्धतीने आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडीची रेसिपी बघितलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या झटपट तयार होणाऱ्या खमंग कोथिंबीर वडी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। बाय बाय।